त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा आहे। सभास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। तर कोल्हापूरमध्ये गोकुळ दूध संघाची ही सभा होती। पोलिसांकडून तपासणी करूनच सभासदांना प्रवेश दिला जातोय। सभेच्या निमित्तानं विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने येणार असं दिसतंय। या ठिकाणी नेहमीच राडा घातल्याचं पाहायला मिळालेलं आहे। गोंधळ या सभेमध्ये होत असतो आणि त्याच पार्श्वभूमीवर इथं कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि सभासदांना तपासणी करूनच आतमध्ये सोडलं जात आहे। तर गोकुळ महासंघाचे सभासद मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेत। दरम्यान इथं राडा होण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। कारण दरवर्षी जेव्हा इथं वार्षिक सर्वसाधारण सभा होते त्यावेळेला राडा होत असतो। त्यामुळे याही वर्षी तसा अंदाज वर्तवला जात असताना खबरदारी म्हणून पोलिसांकडून सर्वांचे बॅग चेक केले जात आहेत, तपासणी केली जाते आणि त्यानंतरच या सभासदांना आतमध्ये सोडलं जात आहे। गोकुळ दूध संघाची आज सर्वसाधारण वार्षिक सभा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधारी पुन्हा एकदा आमने सामने येण्याची शक्यता आहे। कारण ज्या वेळेला वार्षिक सर्वसाधारण सभा होते त्या वेळेला गोकुळचे जे विरोधक आणि सत्ताधारी आहेत गोकुळ महासंघाचे ते आमने सामने येताना दिसून येतात, गोंधळ घालतानाही दिसून येतात आणि त्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी खबरदारी घेतली जात असल्याचं दिसतंय। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ झाल्याची माहिती समोर येते। अपेक्षेप्रमाणे या सभेमध्ये गोंधळ झालेला आहे। वार्षिक सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली आहे, त्यासाठी खबरदारी घेतली जात होती। मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त होता। मात्र त्याच वेळेला गोकुळ महासंघाच्या या वार्षिक सभेमध्ये गोंधळ झाल्याची माहिती समोर येते। तिकडची दृश्य सुद्धा आपल्याकडे येतात। बाहेरची ही दृश्य आहेत। या ठिकाणी शेतकरी आपल्या म्हशी घेऊन उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणामध्ये बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे। पोलीस या ठिकाणी उपस्थित आहेत, तरी सुद्धा या ठिकाणी काही सभासद आपल्या म्हशी घेऊन उपस्थित असल्याचं दिसतंय। तर सभेला जाण्याआधीच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गोंधळ घालायला सुरुवात केली होती। घोषणाबाजी आपण ऐकू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।